काय म्हणजे डान्समध्ये इंटरेस्ट आहे. मग जो काल तू प्रोजेक्ट ऐकला त्याच्यामध्ये मला वाटतं म्हणजे एवढं इम्पॉर्टंट वाटलं ना. प्रोजेक्ट कळाला का तुला? प्रोजेक्ट तर कळाला काय वाटतं म्हणजे काय कळालं तुला? काल मी जो प्रोजेक्ट सांगितला तर व्हॅल्यू इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट सांगितलं. पहिले एज्युकेशनबद्दल सांगितलं, करेक्ट? बरं, एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन तर आहे पण तेच इम्पॉर्टंट आहे का? आहे ना. कम्प्युटर एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे, ते पण इम्पॉर्टंट आहे. अच्छा, तुझ्याकडे 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करण्याची कॅपॅसिटी आहे? नाही आहे, तरी कम्प्युटर एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. हेल्थ इम्पॉर्टंट आहे, इन्कम करणं इम्पॉर्टंट आहे. डान्स क्लासचे पैसे कोण देते? पप्पा देतात. ब्रँडेड कपडे घेण्यासाठी पैसे देतात का? देतात थोडंफार. कितीचं शर्ट घातलेलं आहे? हा ब्रँड आहे. इंटरेस्ट नाही ना? तुझा प्लॅन काय फ्युचरमध्ये? काय बनलं फ्युचरमध्ये तर अजून म्हणजे फ्युचरचं पण काही बनवलं नाही. काय शिकायला सध्या? बीकॉम. बीकॉम नंतर जॉब लागली. बीकॉमची परिस्थिती माहिती आहे ना, त्या बीकॉमला बेकाम म्हणतात. हे बघ, मी इंजिनिअरिंग केलेलं आहे, मलाच नोकरी नाही. माझा भाऊ एमटेक केलेला आहे, त्याला पण नोकरी नाही. तो BA वाला बघ, त्याला पण नोकरी नाही. आज बघ, मी तुला असं इगो नको घेऊ, आपण डिस्कशन करत आहे. म्हणजे तुला वाटू शकते की माझी म्हणजे ना काही खऱ्या गोष्टी माणसाला कळव्या असतात, म्हणजे सांगायला वाटत नाही. तर तू नको करू, तुला इंटरेस्ट नाही, माझा काही प्रॉब्लेम नाही. माझा पण काही इंटरेस्ट नव्हता, बरोबर आहे. पण चर्चा तर आपण करू शकतो, बरोबर आहे. फक्त माझी एक अपेक्षा आहे की मी जे बोलतो तू मला त्याचा इमानदारीने ॲन्सर द्या. जसं मग तुला जर माझ्या डिस्कशन नंतर वाटलं की खरं हे करून फायदा नाही, तर तू जे म्हणशील तसं कर. जसं पण आपल्याला बोलण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. बीकॉम नंतर जॉब करशील, किती रुपये सॅलरी? आताच तू बोलला की मग डान्सिंगमध्ये इंटरेस्ट आहे. मग डान्सिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर मग तू जॉबमध्ये इंटरेस्ट आहे तुला? जॉबमध्ये बी आहे. मग जॉब करता करता डान्स कसा करते? हा, डान्स. मग कसं, मग फायदा काय? तू म्हणतो मला डान्समध्ये इंटरेस्ट आहे. ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते सोडून तू कोणतं काम करायला चालला? जॉब. का करायला चालला? तुला जॉबमध्ये इंटरेस्ट आहे, पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे तुला जॉबमध्ये नाही, कशात इंटरेस्ट आहे? पण तुझा इंटरेस्ट मेन कशात आहे? डान्समध्ये. जर असं एक प्रोफेशन तुला भेटते की जिथं तू पैशासोबत डान्स करू शकतो, काही प्रॉब्लेम? पैसा पण राहील आणि जो इंटरेस्टचा जो विषय आहे तुझा, बंद करा. जो इंटरेस्टचा विषय आहे त्यात पण तू काम करू शकतो. तू मला म्हणतो तुझे पप्पा काय करतात? मागावर काम करतात. किती पगार आहे? 8,000 पगार. भाऊ किती आहे? बहीण किती आहे? 1. म्हणजे बहीणचं पण खर्च पप्पाच बघतात. माझ्या घरात 4 लोक आहेत, 8,000, बरोबर आहे. मग तू सांग की 8,000 4 लोक पप्पाच्या जीवावर खातात, जसं होतं. आणि तू म्हणत की मला या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट नाही. पण सर पप्पाच्या 8,000मध्ये अशी कॉम्प्रोमाइजिंग लाईफ, 400चं शर्ट, 300ची पॅन्ट, जसं ना, असं लाईफ जगण्यात इंटरेस्ट आहे का? बरं, तुला वाटतं ना चांगलं तुझ्याकडे स्पोर्ट्स शूज असायला पाहिजे डान्स करताना, तुझ्याकडे चांगलं घड्याळ असायला पाहिजे, चांगला ब्रँडेड मोबाईल असायला पाहिजे, जसं ह्याच्यात इंटरेस्ट आहे? जर इंटरेस्ट आहे. बरं, चांगल्या लोकांनी तुला ओळखायला पाहिजे, हजारो स्टेजच्या समोर तुला आयडेंटिटी भेटायला पाहिजे, जर इंटरेस्ट आहे? हप्ते हप्ते इन्कम व्हायला पाहिजे, इंटरेस्ट आहे? लोकांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, इंटरेस्ट आहे? बरं, हे जे सर्व तुला आवडतं की तुझं स्वतःचं कार असायला पाहिजे, जे इंटरेस्ट आहे? स्वतःचं घर असायला पाहिजे, इंटरेस्ट आहे? ज्याच्यात तुला इंटरेस्ट आहे ते हे जॉब करून तुला मिळू शकते का?
एकही मला जॉब करणार दाखव, त्याला लोक रिस्पेक्ट देतात. तू बोलला लोकांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, तुला इंटरेस्ट आहे, पण जॉबमध्ये रिस्पेक्ट भेटते का? नाही. म्हणजे जिथे तुला इंटरेस्ट आहे ते जॉब करून मिळणार. कार तुझे बाबा मागावर काम करू राहिले, बरोबर आहे? कोणती गाडी चालवतात? अजून शाईन गाडी चालवतात. तर तू कार कशी घेऊ शकतो? लोन. आज 10,000 रुपये कमावणार किती लोकांना लोन भेटते? हे कॉमर्सचे टीचर माहिती आपल्या कॉलेजमधले, ते अजून पण स्प्लेंडर गाडी घेऊन येतात. तू तर कॉमर्स शिकत आहे, तू एक टीचर, ते स्वतः कार नाही घेऊ शकत. म्हणजे तुला कारमध्ये इंटरेस्ट आहे, पण याच्याहून होईल की नाही याची गॅरंटी नाही. स्वतः घर घ्यायचं आहे, किती रुपयापर्यंत पाहिजे? 10 लाख. तुझा पगार किती आहे? 10,000. अजून तू शिकत आहे, सेकंड इयरमध्ये. तू जेव्हा 2 वर्ष कंप्लीट करशील तर 10,000चं घर, 10 लाखाचं घर 12 लाखात होईल. तुला 10,000 पगार आहे. 10,000 पगारामधून जर तू घर घेण्यासाठी 3 लाख रुपये जरी डाऊन पेमेंट जमा करशील तर 10,000 इंटू किती वर्ष काम करावं लागेल? 3 वर्ष. 3 वर्ष तुझ्याकडे पैसे जमा जाईल 3,60,000. पण 3,60,000 मधले अर्धे पैसे तू खर्च करशील घर चालवण्यासाठी, म्हणजे राहतील 1.5 लाख रुपये. म्हणजे 1.5 लाख आणखी कमवण्यासाठी आणखी 3 वर्ष, म्हणजे 6 वर्ष. 6 वर्षानंतर जे घर तू 10 लाखात घेणार होतं किती लाखाचं होऊन जाईल? 20 लाखाचं. जेव्हा तू बघशील की 10 लाखाचं घर पण घेणं तुझ्याकडे शक्य नाही. आज तुझे पप्पा एवढा जॉब करून अजून पण स्वतःच्या घराला डेव्हलप करू शकले नाही, कधी जेवढा पैसा येतात एवढ्यातच ते काम करत. सो आज तू म्हणतो की मला इंटरेस्ट नाही. तुला मला सांग, याची आजची प्रेझेंट परिस्थिती आहे, पप्पाकडून पैसे मागणं याच्यात इंटरेस्ट आहे? 400 रुपयाचा शर्ट घालण्यात इंटरेस्ट आहे? पैदल फिरण्यात इंटरेस्ट आहे? चांगल्या हॉटेलमध्ये जेवण नाही करू शकत त्याच्यात इंटरेस्ट आहे? खिशात पैसे नाही याच्यात इंटरेस्ट आहे? मग मी तुला सांग की असा प्रोजेक्ट दाखवत आहे की आज तुझ्यासारखीच परिस्थिती आज तुझ्या एका मुलाची होती, त्याला पण तो बोलला होता इंटरेस्ट नाही, पण आज त्याने या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट घेतला तर ती लाईफ काय झाली? चेंज. बरं, जिम करण्यात इंटरेस्ट असते माणसाला, पण जिम केल्याने काय होते? चांगला आहे खराब आहे शरीरासाठी? पण जे खराब वाटलेले शरीरासाठी काय आहे? चांगलं असतं. येसो दूध पिणं शरीरासाठी चांगलं आहे खराब आहे? पण लोक इंटरेस्ट दूध पित नाही, पण ते शरीरासाठी काय आहे? चांगलं. येसो लहानपणी आपल्याला गोळ्या, आपल्या टॅबलेट दिल्या आईने, जेव्हा आपण इंटरेस्टने टॅबलेट खात होतो, पण ते कसं चांगलं होतं? अभ्यास करणं चांगलं आहे चुकीचं आहे? अभ्यास करण्यासाठी आपल्याला इंटरेस्ट येते का? पण अभ्यास केल्याने काय होते? भविष्य चांगलं होतं, बरोबर आहे? मग तू सांग, त्या सर्व गोष्टी ज्याच्यात तुला इंटरेस्ट नव्हतं ते केल्याने काय होऊन राहिलं? मग इथं तू का म्हणत नाही? मला अजून वाटत नाही की पैसा एवढा म्हणजे पैसा येईल त्याच्यातून, असं काय मला वाटत. बघ, तुला वाटून तुला काय वाटेल? तू कधी बघितला हा प्रोजेक्ट? आजच्याच कसं वाटेल तुला? तू याच्या पहिले जिंदगीत आपण असा प्रोजेक्ट ऐकलेला नाही ना, आपल्या फॅमिलीने ऐकला, त्याच्यामुळे आपल्याला भरोसा बसत नाही. पण जर या प्रोजेक्टमधून झालं नसतं तर बघ, हे एवढे सर्व लोक आले असते का? 100 लोक स्टेजवर जाऊन बोलत आहेत, खोटं बोलत आहेत का? हे बघ माझा चेक, इन्कम आलं असतं का? हे बघ कपिल देव, हे मिथुन चक्रवर्ती, हे सोआ अली खान, हे 8 कॉलेजेस, हे 1500 इन्स्टिट्यूट झालं असतं का? तुझ्या वाटण्या न वाटण्याने काही होत नाही, पण तुझं जर हे संधी चालली गेली तर फ्युचर कोणाचं खराब होईल? तू इंटरेस्ट घ्यावा लागेल ना. यसो नो, मी पण BSc केलो होतो, मला पण वाटलं BSc करून चांगली नोकरी लागेल. BSc करून 5,000ची पण नोकरी मला लागली नाही, पण मी याच्यात इंटरेस्ट घेतलो तर आज लाख रुपये कमवत आहे ना. इंटरेस्ट येत नसते मित्रा कोणत्या गोष्टीत, इंटरेस्ट काय करावा लागतो? घ्यावा लागतो. यसो कळाली कळाल, तू इंटरेस्ट घे, तुझी जिंदगी चेंज होऊन जाईल. हा पण तू अशी गोष्ट आहे की टाटा बिर्लाच्या पण लेकर असतो तर आपल्याला काही गरज नाही.
की त्याच्या बापाकडे खूप पैसा आहे, पण आपली तर आज परिस्थिती आहे की आपल्याला इंटरेस्ट घ्यावं लागेल, हे सोडून दुसरा रस्ता माझ्याकडे नाही. आज तू जे त्या हॉलमध्ये लोकांना बघितला प्रेझेंटेशन देताना, आज ते सर्व गरीब फॅमिलीतून होते आपल्यासारखे. आज त्यांनी इंटरेस्ट घेतला, त्यांची जिंदगी काय झाली? तुला तुझी जिंदगी चेंज करायची तर तुला काय घ्यावं लागेल? मला पण पहिले तुझ्यासारखं वाढत होतं. तुझा जो प्रॉब्लेम होता ना इंटरेस्टचा, माझा एक मित्र त्याचाही प्रॉब्लेम होता. हा इकडे रे, तू पण पहिले हाच पडता बोलला तरी तिच्यासारखा की मला इंटरेस्ट होय की इंटरेस्ट नाही. आता मला सांग, तू त्या दिवशी मला म्हटलं नाही सर इंटरेस्ट नाही, तुम्ही म्हणू नका हे होत नाही. बरं मी तुला इंटरेस्ट सांगितलं की हे कर, मी गॅरंटी देतो तुझ्या करिअर बदलील. आता मी नाही सांगत, तूच सांगेल स्वतः की तू इंटरेस्ट घेतल्यामुळे तुझ्या लाईफ मध्ये चेंज झाला की नाही. बरं त्या दिवशी तू बोलला इंटरेस्ट नाही, आज इंटरेस्ट घेतला, तुझ्या जीवनात काय काय बदल झाला आहे? साहेब मी पण पहिला म्हणत होतो की इंटरेस्ट नाही, मला पण कॉलेजमध्ये सगळं ठेवलं. आणि आता जर सर आले त्यावेळेस आमच्या घरला, सरांनी बोलले की बाबा प्रत्येक गोष्टीत सांगितलं इंटरेस्ट कसा आहे, आणि तुला पहिला इंटरेस्ट आता तुला डान्समध्ये. आता तू डान्स तर करतोस, तर बाकीच पण माझंच असतो. तुम्ही पण म्हणतो सर मला खेळात इंटरेस्ट आहे, मी क्रिकेट वगैरे करत होतो. मग हे आपण खेळता खेळता जर ह्यात पण इंटरेस्ट, आता आपलं रोजचं जर फॅमिलीचं जर खर्च म्हण, आपलं सगळं सर आपलं सगळं आपण मेंटेन करू शकतो. सतत आपलं जे एक्स्ट्रा स्किल्स आहेत, आपलं पर्सनॅलिटी म्हणून ॲटिट्यूड, हे जर आपण ह्यातून जर डेव्हलप करू शकतो, आणि आपलं जसं तुला हे करत जाईल, स्वतःचा खर्च मेंटेन करत जाशील, तसं तुला इंटरेस्ट येत जाईल. म्हणजे तू इंटरेस्ट घेतल्यामुळे तुझ्या लाईफ मध्ये चेंज झाला? भरपूर चेंज झाला. कळालं? तू म्हणते इंटरेस्ट नाही, मला ते इन्कम पार्ट समजलं. अच्छा इन्कम पार्ट समजला होता. मग असं सांग ना, तू इंटरेस्ट आणि इन्कम पार्ट आपण आयडी बसलेलं इन्कम पार्ट सांगण्यासाठी काहीच मोठं काम नाही. बघ कसं आहे, तुझं नाव काय? ऋषिकेश. ऋषिकेशच्या दोन मित्राचं नाव सांग. सदाशिव, सदानंद. दोन लोकांना तू रेकमेंड करू शकतो, बस तेच करायचं. सदानंदला एज्युकेशनची गरज आहे की नाही? अजून हा दुसरा आहे त्याला गरज आहे की नाही? दोघांना आहे. दोघांना तू रेकमेंड केलं IT स्मार्ट कोर्ससाठी. या लोकांना गरज आहे, हे लोक येऊन जातील. आता सदानंदचा मित्र पण असेल शंकर एखादा. आता इथं काम काय आहे, फक्त तू इंटरेस्ट घेतला की नाही, तुझ्या मित्राला पण इंटरेस्ट घ्यायला. जसे 3 लोक इंटरेस्ट घेतले, एक 1600 रुपयाला गिफ्ट चेक आला. आता इन्कम आल्यावर इंटरेस्ट वाढणार की नाही? बरोबर. आता तुझे जे मित्र होते, तुला कमी समजते, चाल मी पकडतो ते डोकं एवढं चालत नाही, पण सदाशिवचं शंकरचं डोकं लय जोरात चाललं. हे काम करतील की नाही करतील? यांनी आणखी तुम्ही मिळून काम केलं, आणखी 1600 चेक आला, इंटरेस्ट आला की? तू SFC मध्ये गेला, मस्त ब्रँडेड पॅन्ट घेतला आणि घालून सांगत आहे 1600 ची पॅन्ट घेतला, फील करत आहे वा जिंदगीत पहिल्यांदा किती पॅन्ट घेतली, इंटरेस्ट येणार. डबल काय झालं, तू आला आणि शंकर आणि टीम बनली, आणखी 1600 चेक आला, 9ची टीम बनली बघ तुझी. टोटल इन्कम झालं 4800. 4800 मध्ये काय झालं, तुझ्या मोबाईल पडलेला आहे, त्यात रिचार्ज नसते, तुला 100चं रिचार्ज मारलं. एक्सपोर्टचा शूज घेतला मस्त स्पार्कचा 1400 रुपयावर, राईट. कॉलेजमध्ये जाताना तू लोक बघा मोबाईल मध्ये बॅलन्स आहे, त्याच्याकडे स्पोर्ट शूज आहे, राईट. आणि पॅक करून 1500 रुपयाची काय आहे पॅक, चांगलं इंटरेस्ट येसो. आणि बघ जशी 9ची टीम बनली, तुझ्याकडे पैसे आले तर तू काय लोकांचे पाय ओढशील का? तू काय म्हणशील, हो दे खर्च जे होते होते, चला आपण बिझनेस करू. येसो. 4700 चेक आला, 4700, 4700, 5 वीकचं पेमेंट सेव्ह केलं. कोणती गाडी आहे तुझ्याकडे? कोणाची आहे? तुझी नाही, मी तुझी विचारली. तुझ्या प्रोजेक्टमध्ये तसं मी 3 महिन्यात गाडीचा डाऊन पेमेंट करून पल्सर गाडी घेतलो. तू 4 महिन्याचा पेमेंट घेतला आणि दिवाळी दिवशी गाडी बुक केली. स्वतःची गाडी घेऊन कॉलेजमध्ये जा, ते पल्सर. बघ याच्यासोबत तू म्हणतो डान्सिंग, हे आमचं रिकॉग्निशन प्रोग्राम. असे स्टेजवर डान्स करायला भेटलं तर 2000 लोकांच्या चांगलं होईल की नाही? हे बघ गोवामध्ये आम्ही डान्स करतो बीचवर, माहीत आहे नाही काय आहे? हे बघ 5 स्टार हॉटेल. तू म्हणतो इंटरेस्ट नाही. हे बघ कॅम्पेक्सी, इंटरेस्ट घेतला तर कॅम्पेक्सी मध्ये गेलो. हे बघ इंटरेस्ट गेलो दिल्लीमध्ये गेलो. हे बघ इंटरेस्ट गेलो तर शिमला. हे बघ इंटरेस्ट गेलो तर थायलंड मध्ये डान्स केला. हे बघ इंटरेस्ट घेतलो होतो तर घेतलो गँगटॉक मध्ये.
म्हणतो इंटरेस्ट नाही. आम्ही नव्हता इंटरेस्ट घेतला तर जगातला अरे 5 स्टार मध्ये नाचलो, तू म्हणतो इंटरेस्ट आहे, तू गली मोहल्ल्यात नाचतो. जर डान्सच करायचा आहे तर चांगल्या ठिकाणी करू ना. येस और नो? पण त्यासाठी आज काय करावं लागेल? रेडी आहे तू घेण्यासाठी? काही प्रॉब्लेम? ओके, कन्फर्म की डबल नाही तर कसा कन्फ्युज होऊन बसशील. इंटरेस्टचा ऍक्च्युली असू दे, आम्ही आहे ना सोबत. टेन्शन कशा घेत आहे? तुला जे पण नाही कळालं मी सोबत आहे, तू फक्त सांग काय नाही. तू एकटा थोडी आहे, आपण सर्व मिळून करायचं आहे काम. कळालं नाही कळालं? फक्त तू एकच काम करतो, जितकं सांगितलं तेवढं कर, तुझं डोकं लावू नको. मी गॅरंटी देतो बाकी तुझा बिझनेस करण्याची. फक्त तू जे सांगितलं ते करण्यासाठी रेडी आहे? ओके चलो. मग तू एक काम कर, फॉर्म फिलअप कर आणि ड्राफ्ट काढावा लागते. तू कोणत्या बँकेत जाऊन किती काढतो? महाराष्ट्र. तू किती वाजेपर्यंत काढतो? आता 3 वाजले. 4:30 की 4? ओके ठीक.